महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। वाल्मिक कराडकडून हत्येच्या दिवशी संतोष देशमुखांना धमकी देण्यात आल्याचं एसआयटीनं कोर्टामध्ये सांगितलं। अपहरण करून हत्येचा कट रचल्याचा वाल्मिक कराडवर आरोप लावण्यात आला। तर आरोपींनी कट रचला, मग अपहरण करून संतोष देशमुख तर कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू फक्त फोन कॉलवर कराडला आरोपी बनवण्यात आलं का, असा सवाल देखील कोर्टानं केलेला आहे। कोर्टानं काही सवाल तपास अधिकाऱ्यांना केले आहेत। यामध्ये तपास अधिकाऱ्यांकडून काही महत्त्वाचे मुद्दे 9 बाबी ज्या आहेत त्या कोर्टासमोर आणण्यात आलेले आहेत। तर यावर फक्त फोन कॉलवर कराडला आरोपी बनवण्यात आलं का, असा प्रश्न कोर्टानं तपास अधिकाऱ्यांना केला। हत्या खंडणी प्रकरणामध्ये फोन कॉलच्या आधारेच आरोपी बनवण्यात आलं का, असा प्रश्नही कोर्टानं तपास अधिकाऱ्यांना केलेला आहे। तर फक्त फोन कॉलवर कराडला आरोपी बनवण्यात आलं का, असा सवाल देखील कोर्टानं विचारलाय। हत्या खंडणी प्रकरणामध्ये फोन कॉलच्या आधारेच आरोपी बनवलं का, असा सवाल देखील कोर्टानं विचारलाय। वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आलेला आहे, त्या संदर्भातले पुरावे पोलिसांकडून कोर्टामध्ये सादर करण्यात आलेले आहेत। तर कोर्टात काय झालं तर ते आपण पाहूया। हत्येच्या दिवशी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटेमध्ये फोनवर संभाषण झाल्याचा युक्तिवाद करण्यात आला। तर तिघांमध्ये 3:20 ते 3:30 फोनवरून संभाषण झालं, असं एसआयटीनं कोर्टामध्ये सांगितलं। इतकंच नाही तर तिघांमध्ये जवळपास 10 मिनिटं फोनवरून संभाषण झाल्याचं देखील एसआयटी कडून सांगण्यात आलं। फोनवरून 10 मिनिटं काय संभाषण झालं याचा तपास करायचा आहे। संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि संभाषणाची वेळ मिळती जुळती असल्याचं देखील कोर्टात नमूद करण्यात आलंय। 3 ते 3:15च्या सुमारास संतोष देशमुखांचं अपहरण झालं, अशी माहिती एसआयटीनं कोर्टामध्ये दिली। तर हत्येच्या दिवशी कराडनं संतोष देशमुखांना धमकी दिली, एसआयटीनं कोर्टामध्ये ही माहिती दिली आहे। आरोपींनी कट रचला, मग अपहरण करून संतोष देशमुख यांची हत्या केली, अशी माहिती एसआयटीनं कोर्टामध्ये दिली आहे। इतकंच नाही तर हत्येतील सर्व आरोपी सराईत गुन्हेगार आहेत, असं देखील एसआयटीनं कोर्टात म्हटलंय। कराडने याआधी केलेल्या गुन्ह्यांची यादी कोर्टामध्ये सादर करण्यात आली आहे। तर कराडवर मकोका का लावला याच्यासाठी गुन्ह्यांची यादी पोलिसांकडून कोर्टात सादर करण्यात आली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरण हे संघटित गुन्हेगारीमधून असल्याचे पुरावे पोलिसांकडून सादर करण्यात आले। आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे, त्याला लपवण्यासाठी आरोपींनी मदत केली का, हे देखील तपासायचं असल्याचं एसआयटीनं कोर्टात म्हटलंय। आरोपी कराड, घुले आणि चाटे यांच्यामध्ये काय संबंध आहेत ते तपासायचं आहे, असं सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये सांगितलं आहे। तर आरोपी घुले, चाटे फरार असताना त्यांना कुणी मदत केली हे देखील तपासायचं असल्याचं सरकारी वकिलांनी म्हटलंय। कराडची परदेशामध्ये काही संपत्ती आहे ते तपासायचं आहे, असं सरकारी वकिलांनी म्हटलंय। तर कराडच्या वकिलांचा युक्तिवाद आपण पाहूया। कुठल्याही आरोपीनं कराडचं नाव घेतलेलं नाही, असं कराडच्या वकिलांनी म्हटलंय। कराडच्या विरोधामध्ये कोणताही ठोस पुरावा नाही, कराडच्या वकिलांनी हा युक्तिवाद केला आहे। तर वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा लागू होऊ शकत नसल्याचं देखील कराडच्या वकिलांनी कोर्टात म्हटलंय। फक्त फोन कॉलच्या आधारावर कराडला आरोपी बनवलं का, असा प्रश्न कोर्टानं तपास अधिकाऱ्यांना केला आहे। अटक करताना आरोपीचा हत्येच्या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे याची खात्री केली होती का, असा प्रश्न देखील कोर्टानं विचारलाय। अधिक माहितीसाठी थेट आपण बीड कोर्टाच्या बाहेर जाऊयात। आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडे। सागर, काही वेळातच या संदर्भातला निर्णय येणार आहे, मात्र काय अपडेट्स आणखी मिळत आहेत?